स्कोरर विनंती असेल, स्कोररची भूमिका कोणीतरी पार पाडायची आहे. बाजानवाला बसशील तू नावा तरी मला माहित नाही कोणा कोणाची ते तर सांगशील तू. ए बस बस गोलंदाज तयार. फटका पहिलाच बॉल अगदी मिडल ऑफ द बॅट. पहिल्याच बॉल वरती 6 धावा जोडल्या गेल्यात. पहिल्याच बॉल वर एका बाजूने आपण पाहताय द लायन, तर एका बाजूने आपण पाहताय विकास चॅलेंजर्स. प्रथमतः फलंदाजी करत असत चॅलेंजर्स संघाला आपण पाहताय पहिल्या बॉलवरती षटकार. आदेश गीते षटकातील पुढील बॉल. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळलाय. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट. बॉलर तयार. गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन दिलं. इथून फक्त आणि फक्त एक सिंगल. द लायन संघाला आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर अपयश पदरे. आतापर्यंत एकही सामना त्यांना विजयी संपादन करता आला नाही. इथून विजयाच्या शोधेमध्ये असतील, यशाच्या शोधात आपण पाहताय संघर्ष करत असताना द लायन. आणि त्यांच्या विपक्षामध्ये विकास चॅलेंजर. स्ट्रायकर इनला यावेळेस शिवाजी असतील. कमी गतीचा चेंडू वापरला गेला. आडव्या बॅटने खेळलाय. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना सरळ चेंडू निघून जाईल. दन करत सीमा रेखा पार. चौकार. आदेश गीते ते कुठेतरी थोडासा मागडा ठरत असताना पुन्हा एकदा तयार. यावेळेस पहा आणि इथून फलंदाज बाद आपण पाहताय. खेळाडू ती बॅटर बॅक टू द डेगआउट. चला विनंती असेल वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा. फलंदाज आपण देखील. विनय गीतेला आपण पाहताय पहिलाच बॉल आदेश गीतेच्या विपक्षामध्ये. अगदी आपण पाहिले तर दोन्ही बंधू आपण पाहता एकमेकाच्या विपक्षामध्ये खेळ करत असताना इथून मोठ्या बंधूवरती छोट्या बंधूचा खूप चांगला फटका. आणि इथून धावा कन्वर्ट केला गेला 4. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा धापलकावरती 1 बाद 17.
राकेश जाधवला सुवर्ण संधी असेल. लगातारचे 3 षटकार लगावले तर प्रवीण त्यांचे बंधू त्यांच्यामार्फत तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राईज. ऋतिक गाडगेकडनं देखील 5,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. गोलंदाज तयार सनी. पहिला बॉल यावेळेस पहा सरळ आमच्या समालोचन कक्षाला सलामी. सरळ चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या बाहेर. षटकार. पहिल्या बॉल वरती इथून आलाय. बॉलर तयार. यावेळेस दुसरा देखील उडवलाय मात्र एका टप्प्याखेर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. यावेळेस पहा बॅटची कडा घेतली आहे. चांगली फेकी. एक सिंगल. स्ट्राइक देखील रोटेट करत असताना स्ट्राइक वरती बॅटर विनय घेते. तर नक्कीच ज्यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी आपण पाहताय या सामनावीरसाठी पेस्ट्री ज्यांनी तेजसजी घोडविंदे यांचं देखील इथे शुभागमन झालं. वेलकम सरसे स्वागत असेल. सन्माननीय तेजस घोडविंदे साहेब विनंती असेल आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. वेलकम 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 सहर्ष स्वागत. GPL सीझन 2 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. बॉलर तयार. फटका खूप चांगला आहे. सरळ चेंडू ट्रॅव्हल करत असताना कव्हरच्या दिशेने चेंडू निघून जाईल. दणदण करत कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आकडे षटक हे देखील म्हणावं लागेल. अगदी पहिल्या षटकाचा विचार करायचा झाला तर पहिल्या षटकावरती देखील तब्बल 17 धावा जोडल्या. या षटकामध्ये देखील आतापर्यंत 17 धावा घेतल्या गेल्यात. गोलंदाज तयार. बॅटची कडा जरूर होती. निर्धाव चेंडूची सांगता. षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 1:34 आतापर्यंत जर पाहिली गेली तर 17.00 ची सरासरी गाठली गेली आहे. आणि 34 धावा धावफलकावरती आपण पाहता प्रथमतः फलंदाजी करत असताना विकास चॅलेंजर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये द लायन संघ जो की इथून यशाच्या शोधामध्ये आतापर्यंत संघर्ष करतोय. आतापर्यंत यश मिळाला नाही. बॉलर तयार. पहिलाच बॉल खूप चांगला फटका. सरळ चेंडूला ट्रॅव्हल केलं लॉंग लेगच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती षटकार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा
सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोखला गेलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आपण पाहताय. महेश सिंगल घेतली गेली. गोलंदाज महेश. महेश तयार. षटकातील पुढील बॉल राईट आर्म राऊंड दी विकेट. इट्स अ वाईड बॉल घोषित केले गेला आउट ऑफ द लेग स्टम्प्स. हात समांतर दिशेने धाव अवांतर घोषित केली गेली आणि अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या 1 बाद 42 वरती जाऊन पोहोचली. विकास चॅलेंजर संघ खूप चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहताय. खूप चांगल्या लयमध्ये दिसत असताना या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी बॅटर्सची राहिली आहे. बदल आले त्यामध्ये इथून चेंजेस आणत असताना ओव्हर द विकेटचा मारा समोरच्या दिशेने खूप चांगला फटका. स्टेप आउट खेळला आणि सरळ चेंडूला ट्रॅव्हल केलं. लॉंग ऑनच्या बाहेर फेकून देत असताना क्लिअर केल्यात 6 धावा. फटका हा देखील चांगला आहे. यावेळेस लॉंग क्षेत्ररक्षक धनेश कथोरे आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट. बॉलर तयार. यावेळेस चांगली हाताळणी केली गेली. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या जर पाहिली गेली तर आतापर्यंत धावा दाफलकावरती 50 जोडल्या गेल्यात. खूप चांगली धावसंख्या जोडली आहे. चला यापुढील होणारी लढत असेल एबी पॅन्थर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्री छत्रपती स्पोर्ट्स. यापुढील होणारी लढत एबी पॅन्थर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्री छत्रपती स्पोर्ट्स. शेवटच्या बॉलवरती आला एक षटकार आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस बी पॅन्थर्स आणि छत्रपती स्पोर्ट्स दोन टीमचे कॅप्टन्स टॉस साठी या. एबी पॅन्थर्स आणि छत्रपती स्पोर्ट्स. प्रफुल्लजी शेलार यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एबी पॅन्थर्स आणि छत्रपती स्पोर्ट्स या दोन टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान. त्याला फिल्डिंग लगेचच लावून घ्या. विकास चॅलेंजर्स संघ 56 धावा संख्येचं एक मोठं आव्हान या मॅच मध्ये सेट केले द लायन्स या संघासमोर. तेजस घोडविंदे आणि प्रफुल्लजी शेलार दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तेजस्वी घोडविंदे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी पेस्ट्रीज या स्पर्धेसाठी लाभल्यात. प्रफुल्लजी शेलार पोलीस टाइम्स पोलीस आणि जनतेतील संवाद महाराष्ट्र राज्य उपसंपादक. नक्कीच आमच्या समेत मान्यवर जोडले गेलेत. तो नाणेफेक केली जाते आणि नाणेफेक ही जिंकली आहे श्री छत्रपती स्पोर्ट्स. मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं आहे. नाणेफेक जिंकली आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांपर्यंत प्रयत्न कराल? 30. नक्कीच शुभेच्छा असेल तुम्हाला देखील. फलंदाजी वाटायला जाण्याचा प्रयत्न असेल. आम्ही 40-45च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. दोन्ही संघाच्या कर्णधारांना शुभेच्छा. नाणेफेक कक्षामधून निर्णय आला. नाणेफेक जिंकली श्री छत्रपती स्पोर्ट्सने. प्रथमतः नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय एबी पॅन्थर्सला. ओर टू कॉम्बॉक्स तुमच्या समोर जोडले जातील व्हॉइस ऑफ शहापूर जगदीश तारमाळे सर.
आता सर्वाधिक महत्त्वाची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. या स्पर्धेमध्ये जेवढे संघ खेळत आहेत प्रत्येक संघाचे कॅप्टन सध्या तुमच्याकडे एक महत्त्वाची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्या सूचनेकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा. नंतर सांगू नका की आम्हाला हा नियम माहीत नव्हता. आपण 4 संघ क्वालिफाय करतोय या स्पर्धेसाठी. जर 4 संघ प्रॉपर पॉइंटने क्वालिफाय झाले तर काहीच प्रॉब्लेम नाही, परंतु 5व्या नंबरचा संघ आणि 4थ्या नंबरचा संघ यांचे पॉइंट इक्वल झाले तर आपण रनिंग या फॉर्मॅटनुसार एक संघ क्वालिफाय करणार आहोत. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. दोन्ही संघाचे कॅप्टन रनिंग या फॉर्मॅटनुसार आपण मॅच किंवा टॉस करणार नाही आहोत. वेळ आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे रनिंग या फॉर्मॅटनुसार आपण सुपर 4 क्वालिफाय करणार आहोत. थँक्यू सो मच. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल गॅपमध्ये चौकार. सलगचा हा दुसरा चौकार आपण पाहता. 56 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये द लायन्स या संघासमोर आणि अशाच आक्रमकतेची आवश्यकता आहे. माफ करा, 57 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि अशाच आक्रमकतेची आवश्यकता या संघाला सध्या. मिस्टॅमिंग मिड विकेटला झेल. सलगचे 2 चौकार आणि त्यानंतर इथे बॅटर राजाला माघारी परतावा लागेल. पहिला धक्का द लायन्स संघाला. फलंदाज बाद. स्विच इट. पहिलाच बॉलवर तडाखा इथे लगावलाय. तडमाच्या दिशेनं षटकार. वेगावर स्वार होत असताना गोलंदाज, परंतु त्या वेगाला कल्पकतेनं प्रत्युत्तर देत असताना हा षटकार इथे प्राप्त केलाय. आदेश गीते मैदानाच्या आतमध्ये आला आणि पहिल्याच बॉलवर स्विच इटचा षटकार. त्याच्या पॅटमधनं आपण पहिल्या टीमची टोटल 14. मिस टायमिंग आहे. विकेट किपर झेलच्या खाली आणि आदेश गीतेला माघारी परतावा. षटकाराचं प्रत्युत्तर. फलंदाज बाद. दोन्ही मनपूर्वक स्वागत. विनंती करतो आपण व्यासपीठावर असताना पण व्हायचं आहे. विकेटचं पतन होतंय मैदानाच्या आतमध्ये. भन्नाट वेग. टप्पा पडल्यानंतर खाली राहिला बॉल
अनइवन बाउन्स सबमरीन चेंडू इथे पण पाहिलात. विकेट किपरच्या हातामध्ये षटक पहिलं समाप्त झालं. तर व्यासपीठावर आपण जाऊया. शुभ सन्मान या स्पर्धेच्या मॅन ऑफ द मॅच साठी केक पेस्ट्री ज्यांनी स्पॉन्सर्ड केली सन्मान्य तेजसजी घोडविंदे याचा शुभ सन्मान यतीनजी गीते यांना विनंती करते. आपला शुभ असते आपण तेजस्वी घोडविंदे यांचा शुभ सन्मान मायची भगवी शाळ प्रसन्नतेचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन तेजस घोडविंदे यांचा सन्मान आपण या व्यासपीठावर करायचा आहे. पहिल्या ओव्हर अखेरीस धावसंख्या 14. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज आपण पाहायला मिळतोय विनय गीते. विकेट प्राप्त होते. साधारण विकेटची पडझड सध्या आपल्याला पाहायला मिळते ती द लायन्स धावसंख्या 14 आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. विनय गीते बॅटिंग सुरू केली. आता गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळते. 57 धावसंख्येचं एक मोठं टार्गेट सेट केलं. द लायन्स संघासमोर सध्या विकेटची पडझड संघर्ष धावसंख्या करत असताना पाहायला मिळतोय. पंधरा 15 ऑन बोर्ड सध्या ही टोटल आपण पाहताय. 15 धावा स्कोर बोर्डवर. चांगला बॉल आहे. स्विंग अँड बीस भरपूर जास्त शफल झाले होते बीट करत असताना. टॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर कठीण सध्या आव्हान इथे होत असताना 57 धावसंख्येचा अजून एक डॉट चेंडू आलाय. इकॉनॉमिकल षटक सध्या विनय गीते हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये. एक्झॅक्टली अनालिसिस आम्ही करू शकत नाही कारण चेंडू कुठून कुठे फिरतोय. कारण हे जे व्यासपीठ आहे कॉमेंट्री बॉक्स आहे ते स्क्वेअर ऑफ द विकेट आहे आडव्या बाजूने. त्यामुळे आपण पाहिलं तर एक्झॅक्टली आपण तर अनालिसिस करू शकत नाही गोलंदाजाच्या गोलंदाजीचं. मिस्तामिक फटका झेलची संधी आणि हो चांगला झेल टिपलाय. अजून एक धक्का लागला. विकेट इथे मिळते. आकाश गायकरनं हा झेल टिपलाय. 2 ओव्हरचा केस समाप्त. चला लगेचच गोलंदाज आजमावायचा. संघ विकास चॅलेंजर्स एकत्र जमायचं नाहीये. बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. यानंतर सज्ज राहायचंय पुढील मॅच साठी. एबी पॅन्थर आणि छत्रपती स्पोर्ट्स 7वा विद्यमान सामना आजच्या दिवसामधला आपल्या समोर रंगेल. ओव्हर कंप्लीट झाली आहे. शेवटचं षटक आणि औपचारिकता या मॅच मध्ये फक्त शिल्लक. गोलंदाज भरपूर उशीर घेतोय षटक हाताळण्यासाठी. पहिलाच बॉल हाताळण्यासाठी तब्बल 2 मिनिटं त्यांनी खर्च केलेत. पहिलाच बॉल मिस टायमिंग आहे. झेल पकडला. विकेट प्राप्त होतीये.
चला धावत यायचं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. त्वरा करा जरा, वेळ आपल्याला वाचवायची आहे. हा 6वा, याच्यानंतर अजूनही 4 सामने लीग स्टेजचे, त्यानंतर 2 सेमीफायनल, 1 फायनल, 7 मॅचेस अजून कव्हर करायच्या आहेत. समोरच्या दिशेला टर्न करत असताना अलॉंग द कार्पेट 1 धाव तिथे मिळेल. 4 बॉल चेंडूची फक्त औपचारिकता. विकास चॅलेंजर्स या संघानं फलंदाजी, क्षेत्ररक्षण, गोलंदाजी तिन्ही स्तरावर सांघिक चांगली कामगिरी केली आहे आणि मॅच मध्ये, आणि विजयाच्या दिशेने यशस्वी मार्गक्रमण सध्या ते करतायत. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये ओमकार सध्या करतोय. स्विच हिटचा प्रयत्न, अजून एक डॉट चेंडू आलाय. 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 बॉलचा खेळ जवळजवळ अजून बाकी आहे ओव्हर मध्ये. एकच नेक्स्ट मॅच एबी पॅन्थर आणि छत्रपती स्पोर्ट्स, 7वा सामना. दोन्ही टीम सज्ज राहायचं. चला लगेचच त्वरा करा, मैदानाच्या आतमध्ये आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. शेवटच्या बॉलवर एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि सामना इथे जिंकलाय तो विकास चॅलेंजर्स. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम द लायन्स. आणि यानंतर एबी पॅन्थर, छत्रपती स्पोर्ट्स या 2 टीम दरम्यान सामना आपण पाहणार आहोत.